श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर आजची ही व्हिडिओ आहे जे व्हिडिओ तुमचे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवेल, जे व्हिडिओ तुमचे येणारे भविष्य बदलण्याची ताकद ठेवेल। आणि आजची ही व्हिडिओ तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्त्वाची ठरून जाणार आहे, कारण की आजची ही व्हिडिओ तुमचे आयुष्य बदलून टाकणार आहे, तुमचे आयुष्य बनवणार आहे। कारण की सध्याच्या कलियुगामध्ये काही अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायला हव्यात, त्या गोष्टी मी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। म्हणून आपली ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या, कारण की ही व्हिडिओ तुमच्यासाठी फारच महत्त्वाची आहे। आणि आणखीन एक महत्त्वाचा टप्पा, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सुद्धा तुम्हाला या व्हिडिओतून समजणार आहे। तर तो मुद्दा सुद्धा समजून घ्या, सगळं काही ठीक होईल। आणि स्वामींवरती विश्वास असेल तर ही व्हिडिओ शेवटच्या सेकंदापर्यंत बघून घ्या, कारण की या गोष्टीच तुम्हाला भाग्यवंत ठरवतील। आणि नक्कीच आपल्या या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर RK मराठी या YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा, सर्व दुःख निघून जातील। आणि स्वामींचा हा संदेश तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्त्वाचा आहे, म्हणून हा स्वामी संदेश एकदा शेवटपर्यंत ऐकून घ्या। आणि नक्कीच आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर RK मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करून घ्या, कारण की आजची ही व्हिडिओ तुमचे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते। तुम्ही भाग्यवंत ठराल, नशीबवान ठराल, भाग्यशाली ठराल। फक्त या गोष्टी लक्षात घ्या, या गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। बाकी स्वामींचे नाव घेऊयात आणि या व्हिडिओला चालू करूयात। बोला श्री स्वामी समर्थ। तर सर्वप्रथम आपण हा मुद्दा जो आपण चालू करतोय त्यापूर्वीच तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो, एक महत्त्वाची बाब सांगतो, एक महत्त्वाची गोष्ट सांगतो। सध्याच्या वेळेत माणुसकी ही सगळ्यात महत्त्वाची आहे, कारण की सध्याची वेळ ही कलियुग चाललेली आहे। या कलियुगामध्ये कोणीच कोणाचा विचार करत नाही। या मतलबी दुनियेमध्ये आपली जवळची माणसं सुद्धा आपली राहिलेली नाहीत। जर या दुनियेमध्ये, या मतलबी दुनियेमध्ये जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर एकच मार्ग निघतो, आणि तुम्ही नक्कीच स्वामी भक्त असाल तर या गोष्टीला तुम्ही मदत कराल, या गोष्टीसाठी सहमत राहाल अशी आमची अपेक्षा आहे। आणि जर तुम्ही एक परमेश्वरावरती नक्कीच मनापासून भक्ती करत असाल तर या गोष्टी नक्की लक्षात घ्या, कारण की या गोष्टी जर तुम्ही या मतलबी दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये करताय तर तुम्हाला यश मिळणं हे भागच आहे। आणि जर तुम्ही या गोष्टीला मदत केलात तर 100% तुम्हाला येणारे दिवस तुमचे चांगले जाणार आहेत, कारण की आजचे तुमचे कर्म तुमचे पुढचे भविष्य ठरवते। जर आज तुम्ही चांगले कर्म केलात तर उद्या तुमचे भविष्य चांगले ठरेल, जर आज तुम्ही चांगले काम केलात तर उद्या तुमचे भविष्य चांगले ठरेल। तर नक्कीच या गोष्टीसाठी सहमत राहा, कारण की आज जर तुम्ही जे करताय त्याची परतफेड तुम्हाला उद्या मिळणार आहे। तर नक्की हा विषय काय आहे तो तुमच्या पुढे मांडतो। मी बराच प्रवास करतो, त्या प्रवासामध्ये मी अशी परिस्थिती बघितलेली आहे, छोट्या छोट्या चिमुकली पोरं, अपंग पोरं, आंधळी पोरं, ज्या पोरांचा पुढं पाठी कोणी नाही, त्या लोकांचे आयुष्य आणि त्या बाकीच्या लोकांचे आयुष्य पाहून डोळ्यातून पाणी येतं, अंगावरती काटा येतात, हृदयाचे ठोके चुकतात, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मनापासून वाईट वाटते की त्या लोकांबद्दल कोणी विचार सुद्धा करत नाही। त्या छोट्या छोट्या पोरांनी त्यांचे आयुष्य कसे काढले असेल एकदा विचार करा, एकदा त्यांच्या जागी स्वतःला ठेवून बघा कसे वाटते। उपाशी राहणं, रात्रंदिवस उपाशी झोपणं, भीक मागणं हे सुद्धा बरोबर नाही। आणि माझ्या मनाला एवढा ठेच पोचली त्या गोष्टीबद्दल, आणि मला त्या गोष्टीला फक्त मदत करायची आहे अशी इच्छा आली, पण माझ्याकडे सुद्धा पर्याप्त राशी नाही, पर्याप्त धन नाही। त्यासाठी मी फक्त तुमच्या समोर एवढी विनंती ठेवतोय, जर त्या लोकांबद्दल थोडंसं काहीतरी वाटलं असेल तर तुमच्या 4 घासातला 1 घास त्यांना देऊन तुम्ही लाख मोलाचे काम करू शकता। खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आमच्या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता। खालती जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आमच्या या गोष्टीला मदत पाठवू शकता। आणि मनापासून वाईट वाटते त्या लोकांची परिस्थिती पाहून की कोण असे आयुष्य कसे काढू शकतात। आपल्याला वाटतं आपल्या आयुष्यामध्ये दुःख केवढे आहे, पण बाहेरचं जग बघा। जर त्या लोकांना तुम्ही या कर्मामध्ये, त्या लोकांना तुम्ही जर या कलियुगामध्ये मदत करत असाल तर नक्कीच तुम्ही भाग्यशाली ठराल, भाग्यवंत ठराल। तर नक्कीच या गोष्टीला मदत करा, कारण की त्या लोकांचा विचार सध्याच्या वेळेत कोणीच करत नाही। जर त्या लोकांच्या आनंदामध्ये जर तुम्ही आनंद शोधून काढलात तर परमेश्वर हे तुमच्या आयुष्यामध्ये आनंद देणारच, नाहीतर तुमच्या आयुष्यामध्ये दुःखच राहतील। तर नक्कीच तुमच्याकडून होईल तेवढी नक्कीच या गोष्टीला मदत करा। आणि या गोष्टीला आम्हाला मदत पोहोचवलेली आहे ते स्वामी भक्त, म्हणजे आम्हाला या गोष्टीला मदत पोहोचवलेली आहे ते मनीषा मॅडम,
अर्षद दिनकर, त्यानंतर अतुल सर, त्यानंतर अण्णासाहेब, या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत पोहोचवली. या 4 लोकांनी आम्हाला खूप मोठी मदत केलेली आहे. त्यांच्या मनापासून दिलेली छोटीशी रक्कम सुद्धा आमच्या लाख मोलाची ठरून गेलेली आहे. फक्त एवढेच सांगतो, आमचे जे निवेदन असेल स्वामींसमोर, आम्ही जी स्वामींसमोर इच्छा ठेवू, ज्या लोकांनी या गोष्टीला मदत पोहोचवलेली आहे, ज्या लोकांनी या गोष्टीला मदत केलेली आहे, त्यांचे आयुष्य पूर्णपणे सुखी होऊन जावे. त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट मिळेल, प्रत्येक गोष्टीला त्यांना सुख मिळेल आणि त्यांच्या आयुष्यात कोणतेही दुःख येणार नाही, ज्या लोकांनी या गोष्टीला मदत पोहोचवलेली आहे. कारण की या मतलबी दुनियेमध्ये कोणीच कोणाचा विचार करत नाही. या मतलबी दुनियेमध्ये त्या लोकांनी या लोकांचा विचार केलेला आहे, तर नक्कीच या लोकांना काही ना काहीतरी चांगलंच मिळणार. तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आमच्या गोष्टीला मदत पाठवू शकता. जर तुमच्या मनाला थोडंफार काहीतरी वाटलं असेल तर नक्कीच या गोष्टीबद्दल विचार करा, कारण की त्या लोकांबद्दल कोणीच विचार करत नाही. आणि सध्याच्या वेळेत जर तुम्ही त्या लोकांबद्दल विचार करत असाल तर ती गोष्ट लाख मोलाची ठरून जाणार आहे. आजचे तुमचे कर्म पुढचे भविष्य ठरवेल. जर आज तुम्ही कर्म चांगले केले नाही तर तुमचे येणारे भविष्य सुद्धा तसेच चालेल, एकदम वाईटावरती जाईल. तर नक्कीच या मतलबी दुनियेमध्ये तुम्ही जर त्या लोकांना मदत करताय तर नक्कीच तुम्ही लाख मोलाचे माणूस ठराल, कारण की हजारो लोक आपले स्वामी संदेश बघतात. मला मनापासून खूप वाईट वाटते, कारण की लाखो लोक आमचे हे स्वामी संदेश बघतायत आणि मला असं वाईट वाटतं की कोणीच या गोष्टीला मदत कसे करत नाही. कारण की स्वामी भक्त असून जो या गोष्टीला मदत करत नसेल तो खरा स्वामी भक्त नव्हे. तर नक्कीच या गोष्टीबद्दल विचार करा. खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आमच्या या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. त्या छोट्या पोरांना मदत करू शकता, त्या अपंग पोरांना मदत करू शकता. तर नक्कीच तुमच्यामध्ये हृदय असेल, नक्कीच तुमच्याकडे थोडंफार काही ना काहीतरी होईल, तेवढी मदत तुम्ही आम्हाला पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. आणि नक्कीच या गोष्टीबद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही कॉल करून आणखी विचारू सुद्धा शकता. तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आमच्या या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. आणि आता आपण आपल्या मुद्द्याकडे वळूयात. आपले मुद्दे आहेत ते महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते मुद्दे सुद्धा तुम्हाला समजणार आहेत. पण त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात. त्या गोष्टी जर तुम्ही समजून घेतलात तर त्यानंतर तुमचे आयुष्य पूर्णपणे सुखी होऊन जाईल. कारण की आपला हा जो खेळ आहे, हा जो मोहमायाचे हे जग आहे, हा जग आपल्या परमेश्वराने रचवलेला आहे. जर या परमेश्वराने रचवलेल्या जगामध्ये तुम्ही जर या गोष्टी लक्षात घेताय तर तुम्ही महत्त्वाचे माणूस सुद्धा आणि त्यानंतर तुम्ही एकदम म्हणजे या आयुष्यात नक्कीच सुखी राहाल. कारण की या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही वारंवार ऐकता, पण पुन्हा एकदा ऐकून घ्या. शेवटचे मिनिटं काही तुमच्यासाठी फार लाख मोलाचे ठरून जाणार आहेत. म्हणून नक्कीच ही व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत बघून घ्या, कारण की ही व्हिडिओ तुमच्यासाठी लाख मोलाची ठरून जाणार आहे. आणि आता आपण आपल्या मुद्द्याकडे वळूयात. सुद्धा येते ती गोष्ट संपते सुद्धा, आणि जी गोष्ट मोजता येत नाही ती गोष्ट कधीच संपत नाही. म्हणजेच आपल्याकडे केवढेही धन असू दे, आपल्याकडे केवढ्याही गाड्या बंगला असू दे, त्या गोष्टी मोजता येतात म्हणजे त्या गोष्टी संपतील. फक्त आपल्या परमेश्वरावरती केलेले प्रेम, आपल्या जवळच्या लोकांवरती केलेले प्रेम आणि माणसाचे जिंकलेले मन हे कधीच मोजता येत नाहीत. आणि ते माणसांचे जिंकलेले मन, आपण जर त्यांचे मन जिंकले तर आयुष्यातले सर्व गोष्टी आपल्याला समजून जातील. आणि परमेश्वरावरती केलेलं प्रेम हे कधी मोजता येत नाही, म्हणजे ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये नेहमी राहते. म्हणूनच सांगतो, आपल्या देवावरती प्रेम करा, आपल्या कामावरती प्रेम करा, आपल्या मेहनतीवरती विश्वास ठेवा, आयुष्यामध्ये सर्व गोष्टी मिळतील. बोला श्री स्वामी समर्थ. आणि बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी तुम्हाला समजणे फारच महत्त्वाचे आहे, आणि त्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, त्या गोष्टी मी तुम्हाला स्वतः सांगणार आहे. फक्त त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचे काम तुमचे आहे, आणि त्या गोष्टी सर्व काही समजून तुम्हाला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचे काम तुमचे आहे, आणि तुम्हाला सांगण्याचे काम माझे आहे, आणि तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे काम तुझे आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर अजून काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम या मतलबी दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये ज्या वेळेस कोणीच कोणाचे नसते, आपले जवळची माणसं आपली नसतात, त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या लोकांच्या आनंदामध्ये स्वतःचे आनंद शोधा. आयुष्यातले सर्व सुख, आयुष्यातले सर्व आनंद तुमच्या आयुष्यात येतील. हा शब्द आहे स्वतः स्वामींचा. हा शब्द स्वामींनी स्वतः भरपूर काळा पहिले सांगून ठेवलेले. जर तुम्ही दुसऱ्यांचे चांगले बघू शकता तर तुमच्या आयुष्यात चांगले होईल. जर तुमची दुसऱ्यांचे चांगले नाही बघू शकत तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे अडथळे येतील आणि तुमचे आयुष्य पूर्णपणे बर्बाद होऊन जाईल. तर आयुष्य बर्बाद होण्यापूर्वीच या गोष्टी समजून घ्या. आयुष्य बर्बाद झाल्यानंतर या गोष्टी समजून घेऊन सुद्धा काहीच फायदा नसतो, आणि त्यानंतर सुद्धा परमेश्वर आपल्याला माफ करायला तयार असतो. फक्त तुम्ही त्या
पात्रतेत योग्य ठरले पाहिजेत आणि त्या गोष्टीत तुम्ही योग्य ठरणार हे मला सुद्धा माहिती आहे, कारण की प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी जिद्द असते, प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी गोष्ट असते, जी गोष्ट ऐकून, जी गोष्ट करून तो स्वामी भक्त आपले आयुष्य पूर्णपणे बदलून जातो, आपल्या आयुष्यातले सर्व सुख आपल्या आयुष्यात आणून देतो. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजायच्या आहेत आणि त्या गोष्टी तुम्हाला येत्या 2-3 दिवसात सुद्धा समजणार आहेत. म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला सबस्क्राईब करता येत नसेल तर जवळच्या माणसाला विचारा की कसं सबस्क्राईब करायचं, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर यापुढचं तुम्हाला महत्वाचं आहे, पण शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुमच्या आयुष्यासाठी आणखी महत्वाची आहेत. म्हणून शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुम्ही चुकवू नका. आता या जगात जगायचे आहे, या जगात आपल्याला खुशाल जगायचे आहे, या जगात आपल्याला सुखी जगायचे आहे. तर काय करावे? सकाळ संध्याकाळ उठा, मुखी स्वामींचे नाव घ्या, रोज स्वामींचे जप करा, आपल्या परमेश्वराची आठवण प्रत्येक क्षणात करा. प्रत्येक दुःखामध्ये नाही तर प्रत्येक सुखामध्ये सुद्धा आपले परमेश्वराचे नाव काढा आणि प्रत्येक सुखामध्ये सुद्धा म्हणा, आज हे सुख मला माझ्या परमेश्वरामुळे मिळाले आणि आज हे दुःख हे माझ्या वाईट कर्मामुळे मिळाले, वाईट गोष्टींमुळे मिळाले, वाईट विचारांमुळे मिळाले. कारण की अशी कोणतीही गोष्ट नाही तुमच्या आयुष्यात घडत असते की तुमच्या कर्मांमुळे मिळालेली असते. पहिले तुम्ही चुकला आहात म्हणून आज तुमच्या आयुष्यात चुकीचं घडत आहे. जर आत्तापासून तुम्ही चांगले वागलात तर येत्या 1 महिन्यातच बघा तुमच्या आयुष्यात सर्व सुख मिळून जातील. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही चुकला आहात पण ती गोष्ट तुमच्या नजरेत येत नाही, म्हणून त्या गोष्टींवरती वारंवार विचार करा की मी नक्की चुकलो कुठे, मी आयुष्यामध्ये कोणत्या रस्त्यावरती चुकीचा गेलो, मी कोणत्या वेळेत चुकीचं काम केलं, मी कोणत्या वेळेत चुकीचा विचार केलं. सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येतील आणि त्या लक्षात आल्यानंतर तुम्ही त्या गोष्टींवरती विचार करा आणि स्वामींकडून हात जोडून फक्त एवढेच म्हणा की परमेश्वरा, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो, मी माझ्या आयुष्यामध्ये इथे चुकलो, तिथे चुकलो, आयुष्यामध्ये ही गोष्ट मी चुकीची केली, आयुष्यामध्ये हे विचार मी चुकीचे केले, हे कर्म चुकीचे केले, हे काम चुकीचे केले, मला या गोष्टीसाठी माफी दे, मी तुझे नतमस्तक होतो असे म्हण. आपल्या परमेश्वराचे हृदय एवढे मोठे आहे, ते परत तुला माफ करून आणखीन एक संधी दे. तर आजचा हा संदेश तुमच्यासाठी लाख मोलाचा ठरून जाणार आहे, कारण की काही महत्वाचे मुद्दे या गोष्टीमध्ये तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम, जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे. या जगामध्ये सर्वात सुखी आहे तरी कोण? या जगामध्ये कोणीच सुखी नाही. मग स्वतःला मनातून विचार कर आणि शोधून बघ, कोणीच नाही या जगामध्ये सुखी. मनात वांछिरे पूर्व संचित केले, तया सारिके भोगणे प्राप्त झाले. ज्या लोकांनी आपल्या मनासारखे केले, ज्या लोकांनी आपल्या मनाहून विरुद्ध केले किंवा काहीतरी वेगळं किंवा बेकार कर्म केले, त्यांना त्यांच्यासाठी भोगणे प्राप्त झाले, त्यांना परतफेड मिळाली. म्हणजे लक्षात ठेवा, आजचे कर्म तुमचे भविष्य ठरवते. ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, तर ही गोष्ट मनाला लावून घ्या, कारण की आज तुम्ही जे कराल त्याचेच तुम्हाला परतफेड नंतर मिळणार आहे. म्हणून ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आजचे तुमचे कर्म उद्याचे तुमचे भविष्य बिघडवू शकते व आजचे तुमचे कर्म उद्याचे तुमचे भविष्य ठरू शकते. म्हणून फक्त हेच लक्षात ठेवा, जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे. मनात वांछिरे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. मनामध्ये कधीच तू दुःख आणू नको, तुझ्या मनामध्ये कधीच शोक चिंता आणू नको, कधीच कोणत्या गोष्टीबद्दल वाईट वाटून देऊ नको. कारण की विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. जर तुमची चांगली बुद्धी जर तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवलात तर तुम्हाला सर्व गोष्टी मुक्ती भेटेल, सर्व गोष्टीपासून तुम्हाला सगळं काही भेटेल आणि तुम्हाला ते सगळं भोगावं लागेल जर तुमच्या मनामध्ये तुम्ही बेकार विचार ठेवलात. तर तुम्हाला फक्त एवढेच सांगतो, तुमचे विचार, तुमचे कर्म, तुमचे कृत्य या गोष्टी तुम्ही नीट ठेवा, या गोष्टी तुम्ही चांगल्या ठेवा, तुमचे सगळं काही बदलून जाईल, तुमचे आयुष्य बदलेल, तुमचे भविष्य बदलेल. आणि आता जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळ मुखी निघाला. तर जनी कर्मयोगे तुमचे कर्म जे तुमचा जन्म ठरवतो आणि तुमच्या जन्मानंतर तुम्ही जे कर्म करताय त्याच्यावरती तुमचे भविष्य ठरते. ह्या गोष्टी वारंवार येत आहेत, कारण की कर्म हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. कारण की कर्मामुळेच आज आपले आयुष्य चालते. तर कर्मांमध्ये विश्वास ठेवा
नक्कीच तुम्ही ज्या गोष्टी सहन करताय, तुम्ही जेवढेही खचून गेला असाल त्या प्रत्येक गोष्टीला मात मिळणार. आज तुम्ही केवढेही खचून गेला असाल तरी पण येणारे भविष्य हे तुमचे चांगले ठरणार हा शब्द माझा आहे. कारण की आज तुम्ही चांगले कर्म केलेले आहेत. बराच खचून गेलेला माणूस, दुःखात गेलेला माणूस यांनी बराच काही सहन केलेला असतो, त्यानंतर त्याची येणारी वेळ चांगली असते. थोडासा वेळ लागतो या गोष्टींना, परमेश्वर पण थोडासा वेळ तुम्हाला घेतो. फक्त सर्व काही ठीक होते. फक्त सर्व काही गोष्टी तुम्हाला सुद्धा समजून घ्यावे लागतात आणि थोडासा वेळ संयम आणि त्यानंतर विचार तुमच्या मनात चांगले ठेवावे लागतात. त्यानंतर सगळं काही ठीक होतं. फक्त एवढेच लक्षात ठेवा, परमेश्वर हा तुमच्या सोबत आहे. परमेश्वराचे नाव मुखी घ्या, प्रत्येक गोष्टीला सुरुवात करा, तुमचे सर्व काही चांगले होईल. आणि या पुढील सुद्धा नक्कीच ऐका, कारण की ते तुमच्यासाठी महत्वाचे नाही. ही गोष्ट तुला लक्षात ठेवायची आहे. आणि खरेच सांगतो, आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की ते कोणाचेही आयुष्य पूर्णपणे चांगले बनवू शकते, तर कोणाचेही आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त सुद्धा करू शकते. आता या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे समजत असतील, पण ह्या गोष्टी समजून घेण्या अगोदर आणखीन गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात कितीही सुख येऊ दे, तुम्ही कधीच त्या गोष्टीचा माज करू नका. आणि ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत असतो. त्याचे तात्पर्य फक्त एवढेच आहे, जी गोष्ट आपण वारंवार ऐकतो, जी गोष्ट आपल्या कानावरती वारंवार पडते, जी गोष्ट आपण वारंवार ऐकून ती गोष्ट आपण सारखे सारखे करायला लागतो, म्हणून ती गोष्ट वारंवार मी तुम्हाला सांगतोय. वारंवार तुम्ही ऐका आणि ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवा. ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही समजून जाईल. त्या गोष्टीची सवय पडेल. हो की मला असेच करायचे आहे, ती गोष्ट तुमच्या मनात राहील, ती गोष्ट तुमच्या हृदयात निजळून जाईल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा. आता सुख म्हणजे नक्की काय? सुख म्हणजे आपले परमेश्वरची साथ, आपल्या जवळच्या माणसांची साथ आणि आयुष्यामध्ये चांगले आयुष्य, चांगले जीवन, सुखरूपी जीवन, निरोगी जीवन, हेच म्हणजे आपल्या आयुष्यातले सुख आहे. तुम्हाला आयुष्यात सुख पाहिजे असेल तर फक्त आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी पडून देऊ नका. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील. कारण की ब्रह्मांडाचा नायकच आपला परमेश्वर आहे. आपल्या जीवनाचा नायकच आपला परमेश्वर आहे. आपल्या आयुष्यातला हिरोच आपला परमेश्वर आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईलच. आणि ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की आपल्या परमेश्वर शिवाय जीवनच काय, ज्या जीवनामध्ये आपल्या परमेश्वराचे नावच नाही. बोला श्री स्वामी समर्थ. तर आणखीन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्याच्याहून महत्वाची एक बाबी आहे. ती बाबी म्हणजे या पुढचे तुम्ही एकदा मनातून ऐका. मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा, मन लावून या पुढचं ऐका. बघा तुमच्या मनाला किती चांगले वाटते. न चुकता ही व्हिडिओ आतापासून ते पुढचे 2 मिनिटं नक्कीच बघून घ्या. तुमच्या मनाला सुद्धा चांगले वाटेल. श्री स्वामी समर्थ. 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय 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 स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
तर आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. आपला मुद्दा म्हणजे स्वामी हे आपली साथ कशी देतील, स्वामी आपल्या सोबत कसे राहतील, स्वामींना आपण प्रसन्न कसे करायचे. तर फक्त तुम्ही माणुसकी जपा, स्वामी आपल्या प्रसन्न होतील. कारण की माणसांमध्येच आपला परमेश्वर लपलेला आहे, माणसांमध्येच आपला परमेश्वर आहे. फक्त त्या परमेश्वराला जो ओळखतो तो या आयुष्यामध्ये सुखी राहतो. अशक्य ही शक्य करतील स्वामी. कितीही अंधारात खचून गेलेला माणूस, कितीही दुःखात खचून गेलेला माणूस, त्या दुःखातून त्या संकटातून बाहेर काढण्याचा काम आपला परमेश्वर करतो. बोला श्री स्वामी समर्थ. आपल्या या आयुष्यामध्ये फक्त एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा, आपण जे करतो, जे आपण नाही करत, जे आपले कर्म आहेत, जे आपले काम आहेत, त्याची परतफेड आपल्याला इथे करायची आहे आणि वरती जाऊन सुद्धा करायची आहे. म्हणून जे छोटेसे आयुष्य आहे, या छोट्याशा आयुष्यामध्ये दुसऱ्या लोकांना सुखी ठेवण्याचे काम करा. तुम्ही आयुष्यभर सुखी राहाल. दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद शोधून काढा आणि मग तुमचा परमेश्वर हात धरेल आणि तुमचा हात धरून एवढ्या पुढे आणेल की तुम्ही जे बघितले वाईट दिवस बघितलेले आहे ते वाईट दिवस तुम्हाला पुन्हा बघण्याची गरज सुद्धा पडणार नाही. माणुसकी ही सर्वात मोठी गोष्ट आहे. कर्म हा सर्वात मोठा हत्यार आहे. त्यानंतर तुमची भक्ती ही सर्वात मोठी गोष्ट आहे. तुमच्या भक्तीमध्ये जर कोणत्याही प्रकारची कमी पडून देऊ नका. आपल्या परमेश्वरावरती जेवढं विश्वास करतात तेवढं विश्वास ठेवा. कारण की परमेश्वर जेव्हा आपल्याला साथ देतो तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यातले सर्व सुख मिळते. आता हे पुढचे 2 मिनिटे मी तुम्हाला काहीतरी ऐकवतो, ते ऐका. हे 2 मिनिटे फक्त आपण स्वामींचं नाव जप करूया आणि त्यानंतर तुम्हाला महत्वाचा मुद्दा कळेल. 2 मिनिटे फक्त डोळे बंद करा. व्हिडिओ चालू आहे, एकदा डोळे बंद करा. मनापासून सांगतोय, डोळे बंद करा, मोबाईल बाजूला ठेवा आणि हे शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर डोळे उघडा. डोळे बंद केल्यानंतर जर तुमच्या डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये एकदा श्री स्वामी समर्थ लिहा आणि बोला, हो माझ्या डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आला. जर असे गोष्ट तुमच्यामध्ये घडली असेल, तुमच्या सोबत घडली असेल, तर फक्त एवढे लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत आणि स्वामी ही तुमची साथ देणार आहेत. फक्त तू कोणत्या तरी गोष्टीमध्ये पाठी पडतोयस म्हणून आतापर्यंत तू हारतोयस. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आज जर तू चांगले काम केलेस तर उद्या तुझी परतफेड सुद्धा चांगली मिळणार आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेव नेहमी. आपली ही जी व्हिडिओ आहे ती तुझ्यासाठी फार महत्वाची आहे आणि दररोज अशा गोष्टी ऐकत जा ज्या गोष्टी तुला चांगले सांगतात. कारण की ज्यावेळी तू वारंवार त्या गोष्टी ऐकत असतोस ती गोष्ट तुझ्या कृत्यांमध्ये उतरते, ती गोष्ट तुझ्या भावनांमध्ये उतरते आणि त्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये फारच फरक जाणवतो. तर नक्कीच आमची ही व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघून घ्या. नक्कीच यांना स्वामींची साथ मिळेल, नक्कीच यांना परमेश्वराची साथ मिळेल. कारण की सध्याच्या वेळेत या गोष्टी कोणीच करत नाही आणि या गोष्टी करून यांनी लाख मोलाचे काम केलेले आहे, त्या लोकांना मदत केलेली आहे. तर या गोष्टीबद्दल तुम्हाला थोडेफार काही वाटले असेल तर नक्कीच या गोष्टीला एकदा मदत करून बघा. खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आमच्या या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता आणि नक्कीच या गोष्टीला तुम्ही मदत पाठवाल असे आम्हाला वाटते. कारण की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे, मनात वयारी पूर्व संचित केले तयासारखे भोगणे
फळे प्राप्त झाले. आपले जे कर्म आहे तसेच आपल्याला भोगावे लागते. तर नक्कीच या लोकांना मदत करून तुमचे कर्म चांगले करून घ्या, तुमचे भविष्य चांगले घडतील. आणि नक्कीच या गोष्टीला मदत करा, कारण की सध्याच्या वेळेत या लोकांचा विचार कोणीच करत नाही. हजारो मधले 1-2 लोक या गोष्टीला मदत करतायत. तर नक्कीच त्या 1-2 माणसामध्ये तुम्ही येत असाल अशी माझी अपेक्षा आहे. तर नक्कीच या गोष्टीला मदत पाठवा. खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आमच्या या गोष्टीला, आमच्या या मोहिमेला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. आणि कोणत्याही प्रकारची शंका असेल तर नक्कीच कॉल करून सुद्धा विचारू शकता. तर कोणत्याही गोष्टीसाठी नाही तर माणुसकीच्या नात्यासाठी सुद्धा तुम्ही या गोष्टीला मदत करा. तुमच्या मनापासून दिलेली छोटीशी मदत सुद्धा आमच्या लाख मोलाची ठरून जाईल. तर आता आपण आपल्या मुद्द्यांकडे वळूयात. आपले मुद्दे महत्वाचे आहेत म्हणून आपले एकदा मुद्दे शेवटपर्यंत ऐकून घ्या. पुन्हा पुन्हा त्या गोष्टी ऐकून घ्या, कारण की त्या गोष्टी तुमच्यासाठी फारच महत्वाचे ठरणार आहेत. चला, नको वासना विषया वृत्तरूपे. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्याही गोष्टीची वासना करू नका. आता महत्वाचे मुद्दे म्हणजे आपण जे गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत, ज्या गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत, ज्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या वेळेत सुद्धा समजावणार आहे, त्या गोष्टी तुम्हाला समजून घेणे सुद्धा महत्वाचे आहे. म्हणून ही व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पाहून घ्या, कारण की हेच व्हिडिओ तुमचे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते. आणि नक्कीच या गोष्टी वारंवार ऐका, कारण की ज्या गोष्टी आपल्या मनात उतरतात त्या गोष्टी आपल्या कृत्यात उतरतात आणि ती गोष्ट आपल्यासाठी महत्वाची ठरून जाते. तर नक्कीच ही व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पहा. श्री स्वामी समर्थ म्हणा. व्हिडिओला चालू करूयात. श्री स्वामी समर्थ. या दुनियेमध्ये तुम्ही नक्की माणूस व्हा, चांगले माणूस व्हा. तुम्ही राक्षस होऊ नका, तुम्ही दर्या दिली होऊ नका. कारण की सध्याच्या वेळेत तुम्ही कलियुगातली परिस्थिती पाहू शकत असाल आणि अशी घाण परिस्थिती झालेली आहे. ती परिस्थिती पाहून सर्वांच्या डोळ्यातून पाणी सुद्धा निघून जाईल. आणि त्या गोष्टी मला तुम्हाला सांगाय नाही पाहिजे, कारण की ती परिस्थिती तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकत असाल. सध्याची तरुण पिढी काय करत आहे आणि सध्याच्या गरीब लोकांवरती कसली परिस्थिती होत चाललेली आहे. आणि माणसांमध्येच माणुसकी होत नाही आहे आणि आपल्याच माणसांमध्ये आपल्या माणसांचा घात होत आहे. अशी परिस्थिती सध्याच्या वेळेत निर्माण होत चाललेली आहे. आणि या परिस्थितीमध्ये जो आपल्या स्वामींची भक्ती करतो, जो आपल्या परमेश्वरांची भक्ती करतो, त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलूनच जाते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळूनच जाते. फक्त त्यांचे आयुष्य हे पूर्णपणे चांगले होऊन जात असते. आणि आता या पुढचं ऐकण्यापूर्वी आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बऱ्याच स्वामी भक्तांचा अनुभव घेऊन मी तुम्हाला सांगतो. बरीच स्वामी भक्त ही मोठी माणसे सुद्धा होती, फक्त त्यांनी भक्तीमध्ये कमी केली आणि आपल्या परमेश्वरांच्या चरणी कधी गेले नाही. त्यांना त्या गोष्टीचा माज आला आणि ते झटक्यात खाली पडले आणि आज त्यांना भीक मागण्याची वेळ आली. अहो, ही गोष्ट ऐकून डोळ्यातून पाणी निघते. ही गोष्ट ऐकूनच डोळ्यातून पाणी निघते, कारण की ज्या गोष्टीचा माज तुम्ही केला ती गोष्ट सुद्धा तुमच्या हातातून निसटायला वेळ लागत नाही. ज्या गोष्टीचा तुम्ही माज केला ती गोष्ट हातातून निघायला वेळ लागत नाही, कारण की तुम्ही त्या गोष्टीची आणि त्या वेळेची किंमत करा. कारण की आज तुम्ही त्या वेळेची किंमत केलात तर उद्या ती वेळ तुमची किंमत करेल आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळून जातील. तुमच्या जीवनामध्ये सर्व काही मिळून जाईल. तुमचं सर्वस्व तुमच्या हातात असेल आणि तुमचे जीवन तुमच्या हातातच असते. रडून काहीच फायदा नसतो. रडल्याने फक्त आपल्या आयुष्यामध्ये आणखीन दुःख वाढतात. आपल्याला असे वाटते आपले आयुष्य भरपूर मोठा एक बोझा आहे आणि ते आयुष्य काही लोक संपवून सुद्धा घेतात. फक्त ती गोष्ट तुम्ही आयुष्यात कधीच करू नका, कारण की खचून गेलेला माणूस, दुःखात पडलेला माणूस, अडचणीत पडलेला माणूस आणि भरपूर साऱ्या दुःखांमध्ये पडून एकदम निराश झालेला माणूस, त्यांना या सर्व दुःखातून, या काळोखातून बाहेर काढणारे सुद्धा आपले स्वामी समर्थच आहेत, आपले परमेश्वर आहेत. फक्त परमेश्वरांवरती विश्वास पाहिजे, कारण की बऱ्याच लोकांनी आपल्या परमेश्वरांवरती प्रश्न उचललेला आहे की परमेश्वर नक्की आपल्या सोबत आहेत की नाहीत, ते आपली साथ देतील की नाही, हा प्रश्न मनात पडायला निर्माण झालेला आहे. कारण की तो माणूस भरपूर वेळापासून स्वामींची भक्ती करतोय, फक्त त्याच्या आयुष्यामध्ये सुख लाभत नाही, तर तो माणूस कुठेतरी चुकतोय. ती चुकी शोधण्यासाठी सुद्धा तुम्ही आमची व्हिडिओ पहा आणि त्यात सांगितलेली गोष्ट नीट ऐका आणि ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही करता का,
तो विचार करा आणि त्यानंतर तुम्ही तुमची चुकी काढा आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी समजून जाणार आहेत, म्हणून त्या गोष्टी ऐका आणि त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कुठे चुकताय हे ठरवा आणि आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्याचा नक्कीच पर्याय, त्याचा नक्कीच उपाय सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू. तर स्वामी भक्तांनो, ह्या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील, म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. वरती जाऊ नका, चांगले विचार मनातल्या मनात ठेवा आणि माणुसकी जपा, कारण की सध्याच्या कलियुगामध्ये स्वामींनी सर्वात मोठे सांगितलेली गोष्ट म्हणजे माणुसकी जपा, कारण की सध्याच्या वेळेत माणुसकी ही कोणामध्येच राहिलेली नाही आहे. ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आणि तुमच्याकडून जेवढे होऊ शकते तेवढी मदत सुद्धा तुम्ही करू शकता. चला तर आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. आपला हा महत्वाचा मुद्दा म्हणजे सध्याच्या वेळेत आपल्याला भरपूर सारे दुःख, भरपूर सारे कष्ट, भरपूर साऱ्या आपल्याला अडचणी सामोरे जावे लागते. त्यांच्या सामोरे आपल्याला जाऊन त्यांना लढत द्यावी लागते आणि या गोष्टी तर सगळ्यांना माहिती आहेत की त्या गोष्टी स्वतः स्वामी आपल्या समोर आणतात, स्वतः आपला परमेश्वर आपल्या समोर आणतो, स्वतः आपला देव आपल्या समोर त्या गोष्टी आणतो, कारण की आपण मजबूत व्हावं. त्यातून फक्त एकच संदेश मिळतो की बाळा, तू मजबूत हो, तुझ्या आयुष्यामध्ये तू काहीतरी करून दाखव आणि ते करण्यासाठी सुद्धा स्वामी तुझी मदत करत असतात. ह्या गोष्टी सध्याच्या वेळेस समजून घेणे फारच महत्वाचे झालेले आहे, कारण की सध्याची जी पिढी आहे, येणारी जी पिढी आहे, त्यांना सुद्धा ही गोष्ट समजून देणे फारच कठीण झालेले आहे. म्हणून मी त्यासाठी प्रयत्न करत आहे की आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा समजून देणे की आपल्या आयुष्यामध्ये लढणे ही एक सर्वात मोठी गोष्ट झालेली आहे, कारण की येणारी पिढी तुम्ही सुद्धा पाहू शकत असाल कोणत्या मार्गावरती जात आहे आणि काय करत आहे. ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्हाला समजत असेल की मला नक्की बोलायचं काय आहे, कारण की स्वामींनी स्वतःहून सांगितले आहेत चांगले विचार, चांगले कर्म, चांगले गोष्टी या माणसाला चांगले घडवतात. आणि तुम्ही या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा की आपल्या आयुष्यामध्ये काहीही झाले तरीही कोणत्याही वाईट मार्गावरती जावी नये. आणि या गोष्टी मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, यांचा उद्देश एकच आहे की ह्या गोष्टी तुम्हाला वारंवार लक्षात यायला पाहिजेत, कारण की जी गोष्ट आपण सारखे सारखे करतो त्या गोष्टीची आपल्याला सवय पडते आणि त्या गोष्टीची तुम्हाला सवय पडायला पाहिजे, म्हणून या गोष्टी मी तुम्हाला सारखे सारखे सांगत असतो. आणि ह्या गोष्टी कधीच दुर्लक्ष करू नका. आणि आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत. तर आता स्वामी फक्त एवढेच म्हणतात की तुझ्या आयुष्यामध्ये कधीच खचून जाऊ नको, तुझ्या आयुष्यामध्ये मी दुःख आणतोय, तुझ्या आयुष्यामध्ये, तुझ्या कुटुंबामध्ये दुःख आणतोय आणि त्या गोष्टींना खचून जाऊ नको, कारण की तुला त्या गोष्टीमध्ये आणणारा सुद्धा मीच आहे आणि त्या गोष्टीतून बाहेर काढणारा सुद्धा मीच आहे. तुला तुझ्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील, फक्त तू माझ्या भक्तीमध्ये कोणतीच कमी करू नकोस. या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की स्वामी हे केवढाही मोठा संकट असो, केवढेही मोठे दुःख असो, त्यातून तुम्हाला बाहेर काढणार. फक्त तुम्ही एक निष्ठेने श्री स्वामी समर्थ म्हणा, एकदा माझ्या सोबत सुद्धा म्हणा श्री स्वामी समर्थ. तुमच्या मनाला चांगले वाटेल की नाही हे सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये एकदा नक्कीच कळवा. आणि स्वामी समर्थ हे नावामध्ये अशी जादू आहे जे की आपल्या मनातले वाईट विचार सुद्धा बाहेर काढून टाकते. त्या गोष्टीचा कधीही तुम्ही माज करू नका, कारण की आयुष्यामध्ये जी गोष्ट जेवढ्या लवकरात लवकर येते ती गोष्ट तेवढ्याच लवकर निघून जाते आणि ज्या गोष्टीला वेळ लागतो ती गोष्ट आपल्याकडे कायम स्वरूपी राहते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आज आयुष्यामध्ये रडत असाल तर उद्या आयुष्यामध्ये नक्कीच हसणार, कारण की वेळ ही प्रत्येक सारखी नसते आणि वेळेला समजून घेतले तर तुमचे आयुष्य बदलून जाईल आणि तुम्ही आयुष्याला समजून घेतले तर सर्व मोहमाया तुमच्या समोर येईल, तुमच्या डोळ्यासमोर येईल आणि तुम्ही सर्व काही विसरून आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये मग्न राहाल आणि आपले आयुष्य सुखदपणे जगाल.
तर आजच्या ह्या गोष्टी, ज्या गोष्टी तुझ्यासाठी भरपूर महत्वपूर्ण आहेत, पण ह्या पुढचं ऐकण्यापूर्वी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेव, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येतील. तर आता आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेणे महत्वाचे आहे. पण त्या अगोदर बऱ्याच स्वामी भक्तांनी माझ्यासमोर प्रश्न उभा केलेला आहे की स्वामी हे आपल्याला मदत का नाही करत. आयुष्यामध्ये त्यांचे भरपूर वेळ झाले, त्यांचे भक्ती करतोय, मनापासून त्यांचे नाव काढतोय, फक्त आयुष्यामध्ये मला फक्त निराशा मिळते, ना की स्वामींचा साथ मिळत आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकतोयस, तुझ्या जीवनामध्ये कुठे ना कुठेतरी चुकतोयस, म्हणून आज तुझ्यावरती अजून ती वेळ जात नाही आहे. आणि जर तू चुकत नसशील तर हे लक्षात ठेव, तू तुझ्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर हार मानायला तयार झालेला आहेस. तुझ्या आयुष्याला तू कंटाळत आहेस, कारण की तुला जेवढे दुःख मिळत आहेत, तुला जेवढ्या अडचणी मिळत आहेत, तुला जेवढे अडथळे मिळत आहेत, तुझे आयुष्य तेवढे कठीण होत चाललेले आहे. तुझ्या आयुष्यामध्ये तुला तेवढा अनुभव येत आहे, आणि अनुभव हा माणसाला घडवितो, अनुभव हा माणसाला बनवितो, अनुभव हा माणसाला पुढे नेतो, अनुभव हा माणसाला सर्व गोष्टी जिंकून देतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आपल्या परमेश्वरावरती कधीच शंका करू नको, कारण की परमेश्वर हा सर्वांसोबत असतो. फक्त तुझ्या कर्मांमध्ये तू कुठेतरी चुकलायस, म्हणून आज तुला तुझा परमेश्वर साथ देत नाही, आणि त्या गोष्टींना सुद्धा परमेश्वर माफ करेल. फक्त तू या गोष्टी लक्षात ठेव की मी ह्यानंतर कधी चुकणार नाही. आपल्या परमेश्वराचं नाव मुखी घे आणि आपले चूक आणि त्या चुकीची माफी माग, आणि आयुष्यामध्ये चांगले कर्म कर. तुझे सर्व चुका स्वामी विसरून जातील, तुझे सर्व चुका आपले परमेश्वर विसरून जातील, आणि त्यानंतर अशा काही गोष्टी कर ज्या गोष्टी तुला चांगल्या मार्गावरती नेतील. त्यानंतर तू तुझे आयुष्य बघून हैराण होशील की हे नक्की माझेच आयुष्य आहे का. आणि जर तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तू सांगू शकतोस. आणि सर्वप्रथम ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेव, स्वतःच्या परमेश्वरावरती कधीच शंका करू नकोस की मी त्यांचे भक्ती करत आहे, पण आज भरपूर वेळ झालेला आहे तरी सुद्धा आपल्या देवानी मला साथ दिलेली नाही. ही गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वर हा सर्वांसोबत असतो, परमेश्वर हा सर्वांच्या सोबत राहतो. फक्त तुम्हाला त्यांना ओळखून घेणे ही गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे. तुम्हाला त्या परमेश्वराला शोधून काढणे ही गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे. कारण की आयुष्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्या स्वामींनी रचवलेल्या असतात, जे अडथळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या परमेश्वराने आणलेले असतात. नाही, हे गोष्ट तुला लक्षात ठेवायची आहे. आणि खरेच सांगतो, आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की ते कोणाचेही आयुष्य पूर्णपणे चांगले बनवू शकते, तर कोणाचेही आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त सुद्धा करू शकते. आता या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे समजत असतील, पण ह्या गोष्टी समजून घेण्या अगोदर आणखीन गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात कितीही सुख येऊ दे, तुम्ही कधीच त्या गोष्टीचा माज करू नका. आणि ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, त्याचे तात्पर्य फक्त एवढेच आहे, जी गोष्ट आपण वारंवार ऐकतो, जी गोष्ट आपल्या कानावरती वारंवार पडते, जी गोष्ट आपण वारंवार ऐकून ती गोष्ट आपण सारखे सारखे करायला लागतो, म्हणून ती गोष्ट वारंवार मी तुम्हाला सांगतोय. वारंवार तुम्ही ऐका आणि ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवा. ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही समजून जाईल. त्या गोष्टीची सवय पडेल, हो की मला असेच करायचे आहे, ती गोष्ट तुमच्या मनात राहील, ती गोष्ट तुमच्या हृदयात निजळून जाईल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा. आता सुख म्हणजे नक्की काय? सुख म्हणजे आपले परमेश्वरची साथ, आपल्या जवळच्या माणसांची साथ, आणि आयुष्यामध्ये चांगले आयुष्य, चांगले जीवन, सुखरूपी जीवन, निरोगी जीवन, हेच म्हणजे आपल्या आयुष्यातले सुख आहे. तुम्हाला आयुष्यात सुख पाहिजे असेल तर फक्त आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी पडून देऊ नका. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील, कारण की ब्रह्मांडाचा नायकच आपला परमेश्वर आहे, आपल्या जीवनाचा नायकच आपला परमेश्वर आहे, आपल्या आयुष्यातला हिरोच आपला परमेश्वर आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईलच, आणि ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की आपल्या परमेश्वर शिवाय जीवनच काय, ज्या जीवनामध्ये आपल्या परमेश्वराचे नावच नाही. बोला श्री स्वामी समर्थ. तर आणखीन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, पण त्याच्याहून महत्वाची एक बाबी आहे. ती बाबी म्हणजे या पुढचे तुम्ही एकदा मनातून ऐका.
मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा, मन लावून या पुढचं ऐका. बघा तुमच्या मनाला किती चांगले वाटते. न चुकता ही व्हिडिओ आतापासून ते पुढचे 2 मिनिटं नक्कीच बघून घ्या. तुमच्या मनाला सुद्धा चांगले वाटेल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री